फ्रेंड्स, तो आज आम्ही आलो आहे हॉटेल साई विजयला आमचे स्वर गायत्री महिला भजनी मंडळ यासोबत. सो तुम्ही बघू शकता किती मोठं हॉटेल आहे. आज आमचं इथे डोहाळ जेवणाचे भजनं होणार आहेत. One, two, three, start. थांबा थांबा परत तो सोहळा लवकरच सुरू होत आहे. त्या सोहळ्यासाठी आलेले आपले सेलिब्रिटी अंकिता आणि प्रतीक या दोघांनी आपल्याला सोहळा पाहण्याची संधी दिली आहे. त्या संधीसाठी आपण दोघांचे जोरदार स्वागत टाळ्या घेऊन करूया. परंतु आपल्याला डोहाळे जेवण म्हणजे काय, आपल्याला एवढंच माहिती आहे की छान साडी नेसायची, पिवळ्या बांगड्या घालायच्या आणि ताटात सजावट करून आपण त्या ताटातून फक्त एक वाटी तिला उघडायला लावतो आणि बघतो की काय याच्यात, हेच आपल्याला डोहाळे जेवण माहिती आहे. पण डोहाळे जेवणाचा खरा अर्थ काय, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार दिलेले. त्या 16 संस्कारांपैकी गर्भसंस्कार हा एक पहिला संस्कार आणि तो आज आपल्याला करायचा आहे. गर्भ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. जांभळाच्या झाडाला कधीच आंब्याचं फळ येणार तर लांब आला, म्हणून आपल्याला गर्भाची वाट पडणार आहे ते आपल्याला सुंदर रीतीने आणि भविष्यात त्याला कसं सुंदर घडवू यासाठी हा आपला गर्भसंस्कार सोहळा असतो. हा खऱ्या अर्थाने पार पडण्यासाठी आपल्याला काही गर्भाचे संस्कार करावे लागतात. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपतीच्या भजनाने करूया. आमचं पहिलं भजन आहे वक्रतुंड सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. चला गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सभा मंडपात उपस्थित सर्वांचे मी सुनंदा सोनवणे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण श्री पांडुरंग अभिमन्यू पाटील व सौ मीना पांडुरंग पाटील यांची लाडकी सून सौ अंकिता प्रतीक पाटील हिच्या डोहाळ जेवणासाठी व ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. अंकिता वरणात प्रश्न असेल, मुलगा की मुलगी? हो ना अंकिता, अगं पण दिवा असो किंवा पंथी असो, शेवटी तर घर उजळणारच. सुदृढ बुद्धिमान संतती ही सुदृढ समाजाची निर्मिती करते, मग तो मुलगा असो की मुलगी. स्त्री व पुरुष हे संसार रथाचे दोन चाकेच आहेत, सारखेच आहे. अगं शेवटी आई तुला माहेरचे अगदी लाड व तुझे गोड कौतुक पुरवत असतानाच कटाक्षाने काळजी देखील घेत असतील, कारण त्यांच्या घरी एक सुंदर असा अंकुर उमलणार असतो आणि त्या बघा हा, आणि त्या अंकुराला मिळतोय नात्यातील स्वच्छ प्रकाश, संवादातील खेळती हवा आणि प्रेमाचा मायेचा पाऊस. अजून काय हवे आहे, खरं की नाही? आजच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमातील माहेरची ओटी आज तुझी भरली जाणार आहे आणि तसेच सासरची.
येणाऱ्या बाळामुळे सगळ्यांचेच प्रमोशन होणार आहे. काय काका आहेत का? कुठे आहेत काका? त्याच्यानंतर आत्या, मामा, मावशी, आजोबा, आजी, आई तर होणारच, पण बाबांचेही खूप कौतुक. बाबा म्हणजे तिचे पप्पा. पप्पांना कसं विसरून चालणार नाही का? प्रत्येकाच्या मनात हलवू नको. देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै नमः. तस्मै श्री गजानना 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 सोड तुझी हलवू नको रे. गजानना सोड तुझी हलवू नको रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. गजानना 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 सोंड तुझी हलवू नको रे. गजानना सोंड तुझी हलवू नको रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. तुला नेसायला पिवळा पितांबर रे. तुला नेसायला पिवळा पितांबर रे. तुझ्या गळ्यात मोत्यांची माळ रुळे. गंध पुष्पाने मोदकाचा घास कसा रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. गजानना 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 सोंड तुझी हलवू नको रे. सोंड तुझी हलवू नको रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. तुला बसायला चंदनाचा पाट. तुला बसायला जिना चंदनाचा पाट. तुला उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट. तुला उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट. धूप करा दीप करा नैवेद्य करा रे. धूप करा दीप करा नैवेद्य करा रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. मोदकाचा घास तुला भरवू कसा रे. गजानना 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 कशी मला हे चांगलीला म्हणते. मधुबाला वैजंतीमाला की जुई चावला. प्रतिकुंडो मुलगी होऊ दे पण कल्पना चावला. आणि मग अंकिता म्हणते प्रत्येक आपल्याला काय आवडतं. प्रत्येक म्हणतो की मला मुलगा हवा आहे पण माझ्यासारखा. पण ते म्हणते नको माझ्यासारखा नको. तो म्हणते 3 मिनिट एकटी मुलगा होईल तर सचिन.
असे यांची दोघांची चालू असते. ती म्हणते की मला नात की मागची बाबांना विचारते की आपल्याला नात की नातू, पण आजीला तर शेवटी आपल्या वंशाचा दिवा पाहिजे असतो की नाही. आजी कधीच म्हणणार नाही की मला नात हवी आहे. तसं आजी बाबांना विचारते की काय हवंय, तर आजी म्हणते की मुलगा हवाय. बाबा म्हणतात की मला मुलगा असा हवाय, नातू माझा असा असला पाहिजे, दुनिया करे ज्याला सलाम, माझा नातू होईल तर अब्दुल कलाम. असे सगळ्यांची आपल्या घरातून नंदी असते. वातावरण खूप सुंदर झालेलं असतं. त्या वातावरणात आपण आता एक गेम खेळूया. गेम शांततेने ऐकाल तरच तुम्हाला तो खेळता येईल. कारण त्या गेम मध्ये असं आहे की कॉन्सन्ट्रेशन तुमचं किती होतं त्याच्यावर हा गेम पूर्ण आहे. आपण ट्रॉफी पण ठेवली त्याच्यासाठी. तो गेम असा आहे की मी तुम्हाला 4 किंवा 5 प्रश्न विचारेन, पण ते प्रश्न असे असते की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं खोटं उत्तर द्यायचं, खरं द्यायचं नाही. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला समजून सांगते. माझं नाव आहे प्रतिभा शिरोळे. मला जर कोणी विचारलं तुमचं नाव काय, तर मी प्रतिभा शिरोळे नाही सांगायचं, खोटं नाव सांगायचं, तर मी पास. आणि जर मी बोलून गेली की नाही माझं नाव प्रतिभा शिरोळे, तर मी फेल. ओके, लक्षात येतोय गेम का परत सांगावं लागेल? आलं का लक्षात? मी 4 ते 5. मग कोण खेळायला तयार आहे हा गेम? त्याने पुढे यायचंय. खूपच मोठा मेंबर आला. चल ठीक आहे. तुझं नाव काय? अरे महेंद्र सिंग धोनी. अरे वा, आज कोणता वार आहे? वा वा, याच्यासाठी ते काय आज कार्यक्रम चालू आहे. आपण कोणत्या कार्यक्रमाला आज आलेलो? एकदम ते प्रश्नाचे उत्तर एकदम आमचं टॉपिक जाणार वाटतं, आला असं वाटतंय. चौथा प्रश्न, तुझ्या पॅन्टचा कलर कोणता आहे? बघायचं नाही चिटिंग मध्ये. अरे करेक्ट करेक्ट. 4 प्रश्न वाटू झाले. आता तुला असा प्रश्न विचारते, त्याची टॉपिक नको जायला. हा रेडी? तुझ्या शाळेचं नाव काय? नक्की हो, म्हणजे ट्रॉफी घ्यायची. तुझ्या पप्पांना विचारलं होतं, मम्मीला विचार. त्याच्या शाळेचं नाव काय? अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. 5ही प्रश्न उत्तर मिळाले. त्याला ट्रॉफी. त्या गाण्यातून ती काय काय मागते त्याच्या सासूबाईंजवळ, आणि त्यांच्या सासूबाई त्याचा कसा पुरवतात ते आपण आता बघूया. सासूबाई ऐका
श्रीखंड पोळी पुरणपोळी बदाम शिरा श्रीखंड पोळी पुरणपोळी बदाम शिरा सागर माधवरदार तुपाची धरा सागर माधवरदार तुपाची धरा रोज नव्या पक्वान्नांनी भराओ परात रोज नव्या पक्वान्नांनी भराओ परात सासूबाई ऐका
अट्रॅक्टिव्ह होतं. भजनी मंडळाचा कार्यक्रम खूप आवडला आम्हाला. धन्यवाद. म्हणजे तो एक ट्रेडिशनल पण होता, त्यात मॉडर्न पण त्यांनी थोडासा इफेक्ट दिला, सो खूप छान होता. आम्ही सजेस्ट करू की खरंच कोणाला करायचा असेल बेबी शॉवरचा प्रोग्राम तर नक्की करा. आम्हाला आवडला आमचा प्रोग्राम. प्रतीक दादा तुला? हां, मला पहिल्यापासून शेवटपर्यंत कनेक्ट फील झाला आणि छान कव्हर केलं त्यांनी प्रेग्नन्सी. 9 महिने पूर्ण कव्हर केलं त्यांनी. आणि पहिल्यांदा सगळे छान तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला? वर गायत्री महिला मंडळाचा कार्यक्रम आम्हाला छान वाटला. एकदम मस्त, जसं मला पाहिजे होतं ठरलं होतं खूप झाला कार्यक्रम, खूप छान. जेव्हा आम्हाला गरज वाटेल ना तेव्हा तुम्हाला नक्की सजेस्ट करू आम्ही. आणि आमच्या घरी अजून कार्यक्रम आहेत तुम्हाला तर मी सांगू. धन्यवाद. धन्यवाद काका.